सर्वप्रथम मी काही वाढदिवसाचा एक तर कार्यक्रम करत नाही. आता कार्यकर्त्यांनी केले, कार्यकर्ते म्हणून तर बोलतं पण येत नाही. एक घरचे सदस्य आहेत, त्यांच्या इच्छा होता काहीतरी एक छोटासा कार्यक्रम. आज रक्तदान शिबिर घेतले त्या लोकांनी. काही लोकांना आज काय फिल्म दाखवायला, काही इथले झोपडपट्टीचे आमचे कुठले राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे पिक्चर दाखवलेले आज. असे बरेच आज उपक्रम वगैरे राबवलेले आहेत कार्यकर्ते. हॉस्पिटलला फळं वाटायचे वगैरे हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले. मी तर बड्डे साजरा करत नाही. आणि एक ते घरचे सदस्य आहेत, एक कार्यकर्ता बोलता येत नाही त्यांना. एक आमचे फॅमिली मेंबर आहेत, पूर्वीपासून लहानपणापासून एकत्रित आहे आम्ही. सगळे प्रत्येक गोष्ट, कुठलाही कार्यक्रम असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, बड्डे असेल, सगळे एकत्र येऊन हे कार्यक्रम करतात. सर आज इथे हे नागरिक आपल्या प्रेमापोटी तुमचा हा वाढदिवस साजरा करतात, काय सांगाल आणि काय त्यांना? तर म्हणून माझं काय म्हणणं आहे, मी वाढदिवस तर पहिली गोष्ट साजरा करत नाही. वाढदिवस जर साजरा केला मला पहाटे 5 वाजतील, पण वाढदिवस साजरा करत नाही. एक घरचे सदस्य म्हणून सगळे मेंबर आपले कार्यकर्ते आपल्या उत्साहाने करतात. त्या पद्धतीने एक असं नाही की बाबा आम्ही त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना कार्यकर्ता आहे त्याचं आहे, या विषयावरती आम्ही जातच नाही. एक संपूर्ण लोक एकत्र येऊन, हिंदू मुस्लिम सगळे जाती धर्माचे लोक, आणि हे सगळे एकत्र येऊन त्या लोकांनी वाढदिवस साजरा केलेले आहेत. त्यांचा मी मनापासून आभार आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. या लोकांनी आज छोटासा एक कार्यक्रम राबवल्याबद्दल सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नातं जुळलेलं आहे, तुमची ओळख ही आहे, या प्रभागाचं नेतृत्व म्हणजे सुरेश कुलकर्णी साहेब. नाही इथे बघा, त्याच्यामुळे या लोकांना तुम्हाला येत्या 5 वर्षात काय अभिप्रेत असेल की त्यांच्या समस्या काय असतील त्यांच्यासाठी नवीन? सर्वप्रथम मी खरोखर तुम्ही विचारले त्या ठिकाणी गेले. मी 25 वर्षापासून इथं ऑलरेडी नगरसेवक आहेच. प्रत्येक गोष्टीला दुःखात सुखात जे का असेल आम्ही असे विचार नाही केले बाबा आज याला मनापासून मी एखाद्याला मदत करतोय तो एक सदस्य म्हणून, कार्यकर्ते म्हणून असं नाही. आपला एक घरचं सदस्य म्हणून या हिशोबाने आम्ही मदत करतो. हॉस्पिटल असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, ज्या गोष्टीला मदत पाहिजे ती आम्ही मदत पुरवतच गेलेलो आहे. आत्तापर्यंत तुम्ही बघितलेलंच आहे, इलेक्शन तर होतात जातात. 25 वर्षापासून सुरेश कुलकर्णीच आहे इथं, दुसरं कोणी येत नाही, येणार पण नाही.